आज आपण बालाजी आणि लक्ष्मीची गोष्ट ऐकणार आहोत. वृषभद्री, अंजनाद्री, शेषाद्री, व्यंकटाद्री पर्वत. नारद जग कल्याणार्थ तिन्ही लोके फिरतात. कलियुगात लोकांचा पाप इच्छा पूर्ण करण्यास ऋषींनी, सूत मुनींनी, कश्यप, व्यास, भृंगू ऋषींनी यज्ञ करण्याचे ठरविले. यज्ञाचे फलित कोणाला म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. भृंगू ऋषी महान साधू होते. त्यांच्या एका तळपायाला डोळा होता. यज्ञ फलित त्रिमूर्तीला अर्पण करायचे. परीक्षा घेण्यास प्रथम सत्यलोक चतुर्मुखी ब्रह्माकडे गेले. न कळविता एंट्री केली. ते अष्टदिक्पाल प्रवचन देत होते. भृंगू ऋषींचे कोणीच स्वागत केले नाही. म्हणून रागाच्या भरात चारतोंड्या, मूर्खा, सृष्टीरचित्या घमेंडी झाला. आम्ही कल्याणार्थ यज्ञ करतो. आजपासून पृथ्वी तलावर तुझी कोणीच पूजा करणार नाही. नंतर भृंगू ऋषी कैलास पर्वतावर गेले. भक्तगण शिवनामाचा गजर करीत होते आणि शिव पार्वती प्रणयात मग्न होती. वरून शिवांनी भृंगूला केव्हाही कुठेही सूचना न देता प्रवेश केल्याबद्दल रागवले. भृंगू ऋषींनी शंकराला शाप दिला. तुझी मूर्ती रूपात पूजा होणार नाही. पृथ्वी तलावर तुझी मूर्ती रूपात पूजा होणार नाही, तर लिंग रूपात होईल. नंतर ते वैकुंठात गेले. लक्ष्मी नारायणाचे पाय चेपीत होती. नारायण स्पर्शसुखाचा आस्वाद घेण्यात मग्न होते. स्वागताकडे लक्ष दिले नाही म्हणून भृंगू रागावले. पण विष्णूंनी ऋषीचे चरण धरले, क्षमा मागितली. हळूच त्यांच्या पायाचा डोळा दाबला. त्यामुळे तो फुटला. त्यांचा दंभ अहंकार नाहीसा झाला आणि त्यांनी विष्णूचे पाय धरले. तुम्ही यज्ञ फलित घेण्यास योग्य आहे म्हणून आमंत्रित केले. पण लक्ष्मीदेवी दुखावल्या. विष्णूच्या हृदयस्थानात माझा वास आणि ते स्थान ऋषींनी लाथाडले. ते अपवित्र झाले म्हणून लक्ष्मी वैकुंठ सोडून पृथ्वी तलावर आल्या. कोल्हापूर गोदावरीच्या काठी तपश्चर्येत लीन झाल्या. विष्णू पण एकटेपणा असह्य होऊन पृथ्वी तलावर आले. धन आणि खजिन्याचे भगवान अन्न पाण्याविना पृथ्वीवर फिरत होते. शेषाद्री पर्वतावर पोहोचले. ब्रह्मा आणि शिव यांचे गाय आणि वासरूत बदल करून विष्णूला सहाय्य करण्यास पृथ्वी तलावर आले. विष्णू खूप थकल्यामुळे वारुळात जाऊन झोपले. त्यांची क्षुधा भागविण्यास गाय दूधधारांनी विष्णूचे पोषण करत होती. राजांनी गवळीला शोध घेण्यास सांगितले. राजांनी गवळीनी गायीला कुऱ्हाडीने मारणार तेवढ्यात विष्णूने तो मार आपल्यावर घेतला आणि डोक्याला रक्त यायला लागले. रक्ताची धार पाहून गवळी बेशुद्ध पडला. गाय रडत राजाकडे गेली. चोल राजा घटनास्थळी गेला. विष्णूने शाप दिला, तू राक्षस होशील. राजांनी उशाप मागितला. तेव्हा विष्णूने सांगितले, आकाश राजू यांची कन्या पद्मावतीशी माझा विवाह होईल, तेव्हा तू पापमुक्त होशील. विष्णू वन औषधी शोधात एका आश्रमात आले. म्हणाले, माते, तर ती होती वकुलादेवी, ज्या पूर्व जन्मीच्या यशोदा माता होत्या. कृष्ण भक्ती करत होत्या. त्या विष्णूला वराहस्वामीकडे घेऊन गेल्या. त्यांनी त्यांना त्यांच्या आश्रमात राहण्यास सांगितले. तेव्हापासून श्रीनिवास म्हणून ओळखले जाऊ लागले. आकाश राजू चोल राज्याचे चंद्रवंशाचे सुधर्म होते. त्यांचे 2 पुत्र होते, सुधर्म आणि धोंडाराम.
यांची मुलगी पद्मावती. 1000 कमळदलात पेटीत मुलगी नांगरताना मिळाली. आकाशवाणी झाली, ह्या मुलीचा सांभाळ कर. त्रेतायुगात सीताजी रावणाने नेली, तेव्हा अग्नीने माया सीतेला पाठविले, सीतेला आपल्या जवळ ठेवले. अग्नी परीक्षेच्या वेळी रामाने सीतेला ओळखले. माया सीतेनी सांगितले, हे प्रभू, माझ्यासोबत लग्न करा. तेव्हा रामाने सांगितले, एक पत्नीव्रत आहे, पुढे कलियुगात तुझ्याशी विवाह करीन. नारद पद्मावतीचे हस्त निरीक्षण करतात ना भविष्यवाणी केली की लक्ष्मी सारखाच तुझा हात आहे. विष्णू पृथ्वी तलावर श्रीनिवास या नावाने आले आहेत. लवकरच तुमचा विवाह होईल. एक पिसाडलेला हत्ती धावत सुटला. त्याचा पाठलाग करत श्रीनिवास निघाले. ब्रह्मदेवानी त्यांना एक पांढरा शुभ्र घोडा पाठविला. पाठलाग करी ते एका सुंदर बगीचात पोहोचले. हत्ती अदृश्य झाला. संगीताचा मधुर आवाज येत होता. पद्मावती आणि तिच्या मैत्रिणी नृत्य करीत होत्या. तिथे पुरुषांना परवानगी नव्हती, म्हणून तिच्या सख्या श्रीनिवासला हाकलीत होत्या. पद्मावती व श्रीनिवास दृष्टीभेट झाली आणि लग्नाची मागणी केली. परिचय दिला. सीतांशू वंशाच्या वशिष्ठ गुरु, सुभद्रा बहीण आणि अर्जुन आमचे जावई. पद्मावतीने परिचय दिला. आकाशराजू वडील धरणीदेवी माता आणि चंद्रवंशी वसुधाम माझे बंधू. श्रीनिवास आपले मनोगत वकुलादेवीला व्यक्त करतात. पद्मावती मानसिक आजाराने अंथरुणावर. दोघांची स्थिती बिकट. वकुलेनी सांगितले, राजाची राजकन्या पद्मावती कसे होईल? श्रीनिवासांनी स्त्रीरूपांतर करून भविष्य सांगणाऱ्या म्हातारीचे रूप घेतले आणि आकाशराजूच्या महालात प्रवेश केला. पद्मावतीचा हात हातात घेऊन भविष्य सांगितले. श्रीनिवास हे वसुदेव देवकीचे पुत्र, बलराम त्यांचा भाऊ, सुभद्रा बहीण देवाचे अवतार आहे. हे ऐकून दोघेही खुश होतात. पद्मावतीचे लग्नाची चिंता मिटते. रात्री दोघांनाही स्वप्नात दिसतात. निश्चित राहण्यास सांगतात. आकाशराजू संत शुकाचा सल्ला घेतात. त्यांनी सांगितले, श्रीनिवास हे महाविष्णूचे अवतार आहेत. दोघांचे लग्न होऊ दे. देवगुरु बृहस्पतींनी पत्रिका लिहिली. श्रीहरी आहेत, लग्न सोहळा होऊ द्या. तुमचे सौभाग्य आहे. वैकुंठ शुद्ध दशमी शुक्रवारी लग्न करण्याकरिता आमंत्रण पत्र लिहिले. शुकांना पत्र नेण्यास सांगितले. शुक महर्षींनी श्रीनिवासांना लग्नपत्रिका सादर केली. पत्र वाचून श्रीनिवास अत्यंत प्रसन्न झाले. ते धावत वकुलेजवळ गेले आणि पत्र वाचून ऐकविले. चिंचेच्या वृक्षाखाली आसन देऊन पत्र उत्तर केले. मला खूप ऐकून आनंद झाला. मित्र परिवार व सगळे सोबती आश्रमवासी शेषाद्री निवासी सोबत लग्न घटिकेला हजर होतो. श्रीनिवासच्या हालचालीची बातमी वकुलादेवींनी वराहस्वामींना वर्णिली. पण श्रीनिवासांना लग्नाची चिंता पडली. कमी वेळात लग्नाची तयारी, धन कुठून मिळेल? लक्ष्मी मला सोडून तपश्चर्या करते आहे. वकुलेनी वराहस्वामींना कसे होईल? तेव्हा त्यांनी उत्तम होईल, काळजी करू नका. त्रिदेवांना आमंत्रण, कुबेर, इंद्र सगळ्यांना आमंत्रण केले. गरुड मंत्र आदिशेषू सोबत पाठविले. नारद सोबत अर्थाची गरज असते. तेव्हा ब्रह्मा, सरस्वती, शिव, पार्वती, गणपती, कार्तिक लग्नाला निघाले. गणासोबत सूर्याला लक्ष्मीदेवीकडे कोल्हापूरला पाठविले. लक्ष्मीनेही पतीच्या सुखात माझे सुख म्हणून लग्नात येण्याचे ठरविले. सर्व देव दशदिशातून प्रसन्न झाले. कुबेराने श्रीनिवासाला कर्ज दिले. नारदांनी कुबेराला विनविले, तुमच्याकडे धन भांडार आहे, तरी स्त्रीचे लग्न थाटामाटात होण्यास कर्जरूपात धन द्यावे. श्रीनिवासांनी सांगितले, तुम्ही मला फुकट देऊ नका. हा पैसा एक कर्जाच्या
स्वरूपात राहील आणि मी व्याज कलियुगाच्या शेवटपर्यंत त्याला देऊ शकेन. मूळ रक्कम मी वैकुंठात आल्यावर परत करीन. कुबेरांनी ते मान्य केले. धन दागिने व्यवस्था केली. श्रीनिवासांनी एक स्वलिखित हमीपत्र पण कुबेरांना दिले. ब्रह्मा महेश्वरांनी एक कामधेनू आणि अक्षय पात्र दिले. भोजनाची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण शेषचलम छानपैकी सजविला. विश्वकर्मांनी भव्य इमारत आमंत्रितांना बांधली. भव्य पीठ विविध फुलांनी सजविले. इंद्र आणि कुबेरांनी आमंत्रितांचे स्वागत केले. देव ऋषी यांनी देव ऋषीपत्न्या अरुंधती सावित्री अनुसया यांनी गरुडाला पाठवून संपूर्ण नद्याचे जल नवरदेवाच्या आंघोळीला स्नानाकरिता मागविले. गुलाबजल मधुर संगीत श्रेष्ठ वशिष्ठांच्या वेदमंत्रात तेलाच्या उबटन चंदन स्नानानंतर सजविले. दागिने घालून जरीचे वस्त्र घालून आपल्या वाहनावर बसून मिरवीत पद्मावतीकडे नेले. नारायणपुरमकडे गेले. शुकमुनीच्या आश्रमात सर्व वराडींचे स्वागत झाले. पण तप योगाबल त्यांनी पंचपक्वान्नाची वराडींना भोजनाची व्यवस्था केली. मुक्काम केला. आकाशराजू यांनी सर्व निमंत्रितांचे स्वागत केले. नारायणपुरम सजविले होते. रांगोळ्यांनी फुलांनी दिव्यांची रोषणाई केली होती. बृहस्पतींनी लग्न मंगलाष्टके म्हटली. वराला हत्तीवर बसवून मिरविले. वर पूजन केले. चरण धुतले. सर्वांनी पुष्पवृष्टी केली. वरमाला मंगळसूत्र घालून लग्न सोहळा पार पडला. आकाशराजूंनी भरपूर सोने हिरे डाग दागिने दिली. हुंडा रूपात देऊन अश्रुपूर्ण नेत्रांनी निरोप दिले. परत येताना अगस्तीच्या आश्रमात विश्राम. अगस्ती ऋषींनी स्वागत करून सगळी व्यवस्था केली. श्रीनिवासांनी सांगितले, नवदाम्पत्यांनी 6 महिनेपर्यंत रोहन करू नये. तरी 6 महिने आम्ही इथेच निवास करतो. सर्वांनी संमती दिली. सर्व देव वैकुंठात, लक्ष्मी कोल्हापूरला, हिमालयात परतली. नवदाम्पत्य तेथेच थांबले. काही दिवसांनी एक दूत आला आणि म्हणाला, आकाशराजूंची तब्येत बरी नाही म्हणून पद्मावती व श्रीनिवास नारायणपुरमला आकाशराजूंच्या भेटीला गेले. दोघांवर पुढची जबाबदारी देऊन जगाचा त्यांनी निरोप घेतला. पुढे राज्यसिंहासनाकरता धोंडीराम आणि वसुधाम काका पुतण्यात भांडण. दोघेही श्रीनिवासाकडे मदतीला. विष्णूने धोंडीरामाला सुदर्शन चक्र दिले. युद्धात सुधाम कडून भगवंत होते. सुदर्शन चक्रामुळे ते बेशुद्ध झाले. युद्ध थांबले. सर्व चिंतेत पडले. थोड्या वेळाने शुद्धीवर आले. तेव्हा सर्वांना खूप वाईट वाटले. भगवंताला कष्ट दिल्याबद्दल दोघेही तीर्थक्षेत्री जाऊन पापछालन करता जाण्यास तयार झाले. भगवंतांनी दोघांमध्ये सुला करून राज्याचे 2 भाग केले. धोंडराम विष्णू भक्त होता म्हणून त्याला खूप सुंदर मंदिर बांधण्यास सांगितले. विश्वकर्मांनी 7 दारे, बुरुज, स्तंभ, स्वयंपाकघर, हॉल, बाहेरून कंपाऊंड रचना केली. वराहस्वामी करता आश्रम बांधला. नारद मुनींनी कोल्हापूरला जाऊन लक्ष्मीची खुशाली घेतली. सांगितले, पद्मावती आणि श्रीनिवास मज्जेत आहेत. कलियुगात लोकांचे जनकल्याणास त्यांनी अवतार घेतला. माते, त्यांना तुमची आठवणही येत नाही. तुम्ही तिकडे जा. लक्ष्मीदेवी द्वेषाने पेटल्या. लगेच श्रीनिवासांकडे आल्या. बागेत दोघेही विहार करीत होते. ते पाहून लक्ष्मीदेवींना संताप झाला. त्यांनी पद्मावतीशी सोबत लग्न करून मी शांत होते, पण तुम्ही मला विसरूनच गेले. प्रिय पत्नीला
पद्मावतीने रागात विचारले, तुम्ही कोण? दोघे सोबत असताना मध्ये कशा आलात? तेव्हा मी विधिवत यांच्याशी लग्न केले. तुम्ही इथून बाहेर जा. दोघीही एक एक हात धरून ओढत होत्या, भांडत होत्या. भगवंतालाही संताप आला. त्यांनी 7 पावले मागे जाऊन एका काळ्या पाषाणात रूपांतरित झाले आणि म्हणाले, दोघी पण रडू नका. मी आजपासून व्यंकटेश्वर म्हणून कलियुगाच्या अंतापर्यंत राहील आणि माझ्या भक्ताला मदत इच्छा पूर्ण करीन. हे प्रिय लक्ष्मी, पद्मावती, वेदवती तुझीच माया आहे. अग्नीने हिच्याशी लग्न करण्यास सांगितले म्हणून हा अवतार घेतला. दोघी पण एकमेकींना आलिंगन देऊन नकळत तुला दोषी ठरविले त्याबद्दल माफ कर. भगवंतांनी सांगितले, लक्ष्मी कुबेराकडून कर्ज घेतले. लग्नास ते व्याज रूपात कलियुगाच्या अंतापर्यंत देणे आहे. तुम्ही दोघी उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला उभ्या राहा. पण लक्ष्मी चैतन्य निर्माण करून पद्मसरोवरात ठेवायला हवे. लक्ष्मी यावर प्रसन्न झाली. शुकमुनीच्या आश्रमाजवळ अलिवेलू मुंगा म्हणत एक मंदिर, त्यात पद्मावती स्थानापन्न झाल्या. कमळाकार सरोवर निर्माण करण्यात आले. त्यात लक्ष्मीदेवी स्थानापन्न झाल्या. दोघीही लोकांच्या इच्छा पूर्ती होण्याकरिता आशीर्वाद आणि अर्थसहाय्य पुरवावे. त्या दिवसापासून भगवंतांनी दररोज रात्री अलिवेलू गंगापुरम येऊन पहाटे पर्यंत मुक्काम करण्याचे वचन दिले. देवस्थानच तिरुमला तिरुपती महाक्षेत्रम आहे. त्याला सप्तगिरी असे पण म्हणतात. हिंदूंकरिता तर वैकुंठ पवित्र स्थळ आहे. धोंडामानाने मुख्य देवळाच्या मागील भागात 2 देवळे भगवंत वराहस्वामीकरिता पण बांधले. वकुलेचे पुष्पहारात रूपांतर, भगवंताच्या गळ्यात आभूषण बनले. भक्तासाठी कालो व्यंकटेश्वराय नमः म्हणून मंत्रोच्चार होतो. श्री व्यंकटचलमची परिक्रमा. एका ब्राह्मणाने पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचे ठरविले. स्वप्नात येऊन 17 कुंडात त्यांनी सांगितलं की 17 कुंडात स्नान करून हिंदू महासागरापासून हिमालयाचे तीर्थ स्नान घडते.